नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला अशा एका व्यक्तीची गोष्ट सांगणार आहे की ती व्यक्ती जगप्रसिद्ध तर आहेच, पण त्यांच्याकडून शिकण्यासारखं बरंच काही आहे. मी श्वेता ठोसर लाईव्ह ब्लिसच्या मराठी मोटिवेशनल चॅनलमध्ये आपलं स्वागत करते. लता मंगेशकरच्या पाठोपाठ त्यांचं नाव प्लेबॅक सिंगर म्हणून जगप्रसिद्ध झालं आणि त्यांनी हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःची एक सक्सेसफुल प्लेबॅक सिंगर म्हणून ओळख निर्माण केली. अशा सर्वांच्या लाडक्या आशा भोसले. आज मी तुम्हाला सांगणार आहे की आशा भोसलेकडून आपल्याला काय शिकण्यासारखं आहे. 8 सप्टेंबर 1933ला सांगलीमध्ये मंगेशकर कुटुंबामध्ये आशाताईंचा जन्म झाला. वडील दीनानाथ मंगेशकर ह्या त्या काळचे खूप मोठे गायक आणि नाटककार होते आणि आशाताईंची मोठी बहीण लता मंगेशकर या सुद्धा खूप लहानपणापासून गात होत्या आणि घरात गायनाचं वातावरण असल्यामुळे त्यांनी सुद्धा खूप लहानपणीच गायला सुरुवात केली. सगळं चांगलं चालू असतानाच त्यांच्या कुटुंबाला कोणाची तरी नजर लागली आणि मास्टर दीनानाथ मंगेशकरांचे निधन झाले. मंगेशकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. न डगमगता न खचता दीनानाथाची पत्नी लता, मीना, आशा, उषा आणि हृदयनाथ अशा 5 मुलांच्या मागे खंबीरपणे उभी राहिली आणि त्यांचं आधारस्तंभ झाली. लता मंगेशकर अर्थात आपल्या दीदी सगळ्यात मोठ्या होत्या, त्यामुळे गाणी गाऊन पैसे कमवायचे आणि आपले कुटुंब सांभाळायचे असे त्यांनी ठरवले. मग त्या काळात लवकर लग्न होत होती. वयाच्या 16व्या वर्षी त्यांना आशाताईंचे लग्न लावून दिले आणि आशा मंगेशकरांच्या आशा भोसले झाल्या. लग्नानंतर नव्याने कुटुंबाची आणि सासरची जबाबदारी त्यांच्यावर आली, पण यावेळेस त्यांनी ठरवलं होतं की गायचंच आणि गाऊनच पैसे कमवत कुटुंबाला सांभाळायचं. लताताई या त्यांच्यासाठी त्यांच्या आदर्श होत्या. जशी आपली मोठी बहीण मेहनत करते तशीच मेहनत आपण करायचीच असं त्यांनी ठरवलंच होतं. घर, संसार, रेकॉर्डिंग सांभाळणे एक सगळं एका स्त्रीला करणं खूप कठीण असतं. पदरात 3 मुलं होती. नवऱ्याची साथ नव्हती. सासरी त्यांचे खूप हाल होत होते. तरी पण त्यांचे ध्येय एकच होते की त्यांना एक यशस्वी प्लेबॅक सिंगर व्हायचे होते आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्या अहोरात्र कष्ट करत होत्या. लता मंगेशकर ही सख्खी बहीण असून त्यांची मदत न घेता आपण आपलं स्वतःचं नाव कमवायचं आणि संगीत विश्वात एक स्वतःचं असं अस्तित्व निर्माण करायचं असं त्यांनी ठरवलं आणि त्यांच्याप्रमाणे त्यांची वाटचाल सुरू झाली. लता मंगेशकरांनंतर म्युझिक डायरेक्टर आशा भोसलेंना ऑफर द्यायला लागले आणि आशाताईंनी आपली वेगळीच छबी संगीतसृष्टीत निर्माण केली. 1960मध्ये नवऱ्याशी डिवोर्स घेऊन वेगळे राहायचे असे आशाताईंनी ठरवले आणि त्या वेगळ्या झाल्या. 3 मुलांना एकटीने सांभाळलं, लहानाचं मोठं केलं आणि त्याचबरोबर गाण्यात सुद्धा स्वतःचं असं वेगळं स्थान निर्माण केलं. भजन, अभंग, क्लासिकल, कव्वाली, लावणी अशा वेगवेगळ्या प्रकारची गाणी त्या गात होत्या. आशा भोसले एक वर्सटाईल सिंगर म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. जवळजवळ त्यांनी इंडियन आणि फॉरेन भाषेमध्ये त्यांनी गाणी गायली आहेत. आशा भोसले या जगप्रसिद्ध झाल्या. भारतातच नव्हे तर पूर्ण जगभरात त्यांनी आपल्या गाण्याचे प्रोग्राम्स केले आहेत. नंतर त्यांच्या मुलांचे आणि मुलीचे निधन झाले. आपली मुलं एका आईने आपल्या डोळ्यासमोर जाताना बघितली. याहून मोठं दुःख एका स्त्रीसाठी काय असू शकतं बरं. त्यानंतराने त्या सावरल्या आणि पुन्हा गाण्यास सुरुवात केली. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये देखील त्यांच्या नावाची नोंद झालेली आहे. इतकी संकट येऊन सुद्धा ती खंबीरपणे संकटांना पळवून लावले आणि कुटुंबाचा सांभाळ केला. संगीत क्षेत्रात स्वतःचे एक वेगळे असे स्थान निर्माण केले. हे सगळं खूप कठीण होते, पण त्यांनी अशक्य अशा वाटणाऱ्या गोष्टी शक्य करून दाखवल्या आणि त्यांच्या खडतर अशा वाटचालीसाठी त्यांना असंख्य पुरस्कारांनी त्यांचा गौरव केला. जिद्द काय असते आणि आपलं स्वप्न सत्यात कसं उतरवायचं हे आशाताईकडून शिकावं. परिस्थिती कशीही असू दे, पण त्या वाईट परिस्थितीमध्ये अनुकूल राहून आपण पुढे जायचं. चांगले दिवस, वाईट दिवस येत राहतात. चांगल्या दिवसात गर्व करायचा नाही आणि वाईट दिवसात खचायचे नाही. जिद्द सोडायची नाही तरच आपण यशस्वी व्यक्ती होऊ शकतो. जिथे जहाजाने जिद्द पकडली असताना
तिथे वादळे सुद्धा शांत होतात.